सहसा असं दिसतं की मार्क्सवादी लोक ही नवीन तंत्रज्ञानाला विरोध करतात, पण त्या तंत्रज्ञानाचा वापर मात्र व्यवस्थित करत असतात. मग ह्या तंत्रज्ञानाला राजकीयदृष्ट्या विरोध ते का करतात? मग मार्क्सचं ह्याबद्दल काय म्हणणं आहे की हे नवीन तंत्रज्ञान त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे का नाही आहे? मार्क्स हा तंत्रज्ञानाबद्दल अतिशय स्वागतार्ह भूमिका घेत आलेला आहे नेहमीच. त्यानं काही वेळेला स्टेटमेंट करताना असं अमुक प्रकारच्या तंत्रज्ञान म्हणजे सरंजामशाही, अमुक प्रकारचं म्हणजे आधुनिक समाज असंही म्हटलेलं आहे. म्हणजे त्यामुळे लोकांनी त्याचं विश्लेषण करताना असं म्हटलेलं आहे की मार्क्स हा तंत्रज्ञान आणि समाजव्यवस्था यांचं यांत्रिक नातं जोडतो. अमुक तंत्रज्ञान आलं म्हणजे काय समजा पाणचक्की पवनचक्की आहे तर सरंजामशाही आहे, आणि मग यंत्रावर आधारित उत्पादन आलं बाहेरची ऊर्जा वापरून की भांडवलशाही आहे टाईपचं जर असेल तर ते यांत्रिक आहे त्याचं असं. पण मार्क्सच्या काय असे स्वीपिंग स्टेटमेंट एखादं काढायचं आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे ते न बघता असं केलं तर तो प्रॉब्लेम आहे. जास्त खोलात गेलं तर जरासं जास्त शहाणा आणि समंजस चर्चा त्याच्यामध्ये आहे. दुसरा एक मार्क्सच्या संपूर्ण समाज बदलाबद्दलची जी त्याची मांडणी आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा एक महत्त्वाचा मुद्दा मानलेला आहे. म्हणजे मार्क्स इतिहास बदलामध्ये आर्थिक घटक प्रमुख धरतो असं सर्वसाधारण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तो उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध यांच्यातल्या संघर्षातून कसा बदलतो असं मांडतो असंही आहे. उत्पादन शक्ती म्हणजे काय तर आर्थिक, पण ते सुद्धा कसं बदलतं तर तंत्रज्ञान बदलेल तशा उत्पादन शक्ती बदलतात. उदाहरणार्थ काय, आधी दगडाची हत्यारं आहेत म्हणून अमुक प्रकारचं आहे, मग लोखंडाची आली मग तमुक प्रकारचं तंत्रज्ञान, असं आपण ते करू शकतो. त्यामुळं खुद्द काही मार्क्सवाद्यांनी उदाहरणार्थ कोहेन नावाचा एक कार्ल मार्क्सेस थिअरी ऑफ हिस्ट्री नावाचं त्याचं मार्क्सेस थिअरी ऑफ हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे. या मंडळींची मांडणी अशी आहे की बेसिकली इतिहास बदलतो तो टेक्नॉलॉजिकल बदलांनी असं मार्क्स मानतो, असंही मांडलं गेलेलं आहे. आणि तिसरीकडे एकूण मार्क्सवादी चळवळी आणि त्यांच्या भूमिका कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर होतो, विशेषतः कॅपिटल सेंट्रिक म्हणजे अँटी एम्प्लॉयमेंट, अँटी वर्किंग क्लास, त्यामुळे मार्क्सवादी हे अँटी टेक्नॉलॉजी असतात असाही एक सर्वसाधारण समज. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याकडं बघितलं जातं. परंतु त्याची वस्तुस्थिती काय आहे ह्याच्याबद्दल आपण बघितलं तर मार्क्स असं पहिली गोष्ट तंत्रज्ञानाबद्दल मी मगाशी म्हटलं तसं अतिशय स्वागताची भूमिका आहे. माणूस आधुनिक समाजात येतो आणि विकास करू शकतो, त्याच्यात तंत्रज्ञान एक महत्त्वाची गोष्ट आहे. तो मॅनिफेस्टोत म्हणतो आणि पुढेही कायम म्हणतो तसं की भांडवलशाहीमध्ये तंत्रवैज्ञानिक क्रांत्या सतत होत राहतात. ही एक म्हणजे अनएंडिंग प्रोसेस कॅपिटलिझम ती अनलिश करतो असं त्याचं सर्वसाधारण म्हणणं आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जेवढं तंत्रज्ञानाचा विकास झाला नाही ह्याचा अफाट विकास भांडवलशाहीमध्ये होतो आणि ते तो पॉझिटिव्हली म्हणतो. आता ह्याच्यात मार्क्सचं मुख्य मुद्दा काय आहे असं मला वाटतं. नंबर 1 मुद्दा असा आहे की तंत्रज्ञान आणि वर्गसंघर्ष ह्याची सांगड बाकी कोणी घातली नाही, ती मार्क्सनी घालून दाखवली. मार्क्स असं म्हणतो की उदाहरणार्थ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये विकास त्यांचा होत राहील, परंतु विशिष्ट तंत्रज्ञान विशिष्ट वेळेला उत्पादनामध्ये येऊन सामाजिक पातळीवर त्याचं सार्वत्रिकीकरण होणं याचा संबंध वर्गसंघर्षाशी. त्याचं असं म्हणणं आहे की ते कुठलं सिलेक्ट केलं जाईल आणि कुठलं वापरलं जाईल याचे निर्णय त्या वर्गसंघर्षामध्ये होतात. आता वर्गसंघर्ष म्हणजे काय ह्याच्याविषयी स्पष्टता अशी पाहिजे की ज्या ठिकाणी उत्पादन सुरू आहे त्या पॉईंटवर जास्तीत जास्त ती जी काही श्रमशक्ती वापरली जाते आहे तिच्यातनं जास्तीत जास्त उत्पादन व्हावं आणि त्यातला जास्तीत जास्त वाटा सरप्लस व्हॅल्यू म्हणून भांडवलाकडे किंवा भांडवलदाराकडे यावा आणि वेज म्हणून कमीत कमी दिला जावा, हा सतत संघर्ष आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण 20व्या शतकात बघितलं तर फोर्डिझम येतो, टेलरिझम आणि फोर्डिझम दोन्ही. टेलरिझम म्हणजे टाईम अँड मोशन स्टडी करून तंत्रज्ञानाच्या वापराने जास्तीत जास्त उत्पादन वाढवणं, किंवा फोर्डिझम म्हणजे
लार्ज स्केल सगळं जे मोठं उत्पादन आहे ते. आता याच्यामध्ये आपल्याला सरळ असं दिसतं की भांडवलदारांमध्ये ज्या कॉम्पिटिशन आहेत आणि दुसऱ्या बाजूला कामगार वर्ग सतत वेज राईजसाठी स्ट्रगल करतो आहे, ह्या दोन प्रेशरखाली दोन्ही क्लास स्ट्रगलच आहेत. म्हणजे मार्क्स विदिन कॅपिटलिस्ट क्लाससुद्धा एक प्रकारचा क्लास स्ट्रगल असतो असंच तो म्हणतो, आणि वर्किंग क्लास आणि कॅपिटलिस्ट क्लास. आता नवीन तंत्रज्ञान वापरल्याशिवाय मला पुढंच जाता येत नाही, ही सिच्युएशन तिथे येते. आणि मग त्यावेळेला ते टेलरिझम येतो, त्यावेळेला फोर्डच्या पद्धतीचं येतं. आता फोर्डचं तंत्रज्ञान किंवा उत्पादन पद्धती 20, 25, 40 वर्ष राहते आणि मग शिफ्ट का होते, असा प्रश्न आहे ना. ते कोणाला तरी तंत्रज्ञानाला वाटलं म्हणून, राजकारणाला वाटलं म्हणून. मार्क्स असं म्हणतो की नाही, कुठल्या स्टेजला कॅपिटलिझम पोचला, त्यांची कॉम्पिटिशन कुठल्या स्टेजला पोचली, व्हॅल्यू क्रिएशनच्या संदर्भामध्ये ज्या सगळ्या मारामाऱ्या आहेत आणि रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू किंवा रेट ऑफ प्रॉफिट वाढवायचा आहे, या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाचं बघावं लागतं. त्यामुळे मार्क्सचा तंत्रज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा आहे की तंत्रज्ञान हे आत्ता म्हणजे जनरली मानवजातीला पुढं नेणारं आहे, पण आत्ता म्हणजे कॅपिटलिझममध्ये ते प्रायमरीली कॅपिटल सेंट्रिक पद्धतीने काम करतं. भांडवलाच्या फायद्यासाठी ते मुख्यतः काम करतं. त्यामुळं मग ते तंत्रज्ञान जे काही वाईट सगळं लादेल त्याची प्रचंड वर्णनं त्याच्या सगळ्या पुस्तकांमध्ये, कॅपिटल ग्रंथामध्ये आहेत. माणसांच्या बॉडीजसुद्धा डिफॉर्म कशा होतात त्या तंत्रज्ञानाने, इथपर्यंत तो सगळी वर्णनं करतो की हे तंत्रज्ञान किती दमनकारी आणि शोषण करणारं आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की ते तंत्रज्ञान वाईट आहे असं नाही म्हणत तो. त्याचा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की ते तंत्रज्ञान ज्या नफा आणि भांडवलासाठी वापरलं जातं त्यातून माणसाचं हे अवमानवीकरण सुरू आहे, असा सगळा तो जनरली ॲप्रोच आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची जी सगळी मांडणी आहे ती ज्याला टेक्नॉलॉजिझम म्हणतात, म्हणजे तंत्रज्ञानवाद, म्हणजे तंत्रज्ञानाने सगळे बदलेल किंवा तंत्रज्ञान काढून टाकले की सगळे छान छान होईल, टोकाचे पर्यावरणवादी तंत्रज्ञान काढून टाकावाले किंवा समुचित तंत्रज्ञानवाले, आणि तंत्रज्ञान सगळं सोल्युशन आहे डेव्हलपमेंटॅलिस्ट किंवा टेक्नॉलॉजिझमवाले. सोल्युशन काय, कुठलाही विषय तुम्ही सांगा तो तंत्रज्ञानाने सुटतो. म्हणजे गाव पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत प्रश्न सोडवायचे आहेत ना, सगळीकडे कॉम्प्युटर वापरा, आलं होतं मध्ये, कॉम्प्युटर इज द सोल्युशन, असं सतत दर 15-20 वर्षांनी अमुक टेक्नॉलॉजी इज द सोल्युशन. या दोन्हीच्या ट्रॅपमध्ये मार्क्स अजिबात अडकत नाही. तो उलट ह्याला कॉन्टेक्च्युअलाइज करतो सोसायटीमध्ये, क्लास स्ट्रगलमध्ये, त्याचा सोशल कंटेंट काय आहे, तो कुठल्या वर्गाच्या बाजूचा आहे, तो कुठल्या वर्गावर काय परिणाम करतो आहे, असं संपूर्ण तंत्रज्ञानाकडे तो बघतो. दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादन शक्तींचा विकास तंत्रज्ञानाच्या मदतीनं होतो असं म्हटलं तरी तो त्याच्या संपूर्ण थिअरी ऑफ हिस्ट्री ज्याला म्हणू, इतिहास कसा बदलतो याचे जे सिद्धांत नाही, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीला सेंट्रल रोल नाही. त्याच्यामध्ये जो रोल आहे तो ओव्हरऑल उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध, आणि बदल हे उत्पादन संबंधांमध्ये होण्याशी कसं जोडलेलं आहे. आता टेक्नॉलॉजीबद्दल त्याचं पुढचं म्हणणं काय आहे की टेक्नॉलॉजी ही मानवमुक्तीला उपयुक्त आहे की नाही, असणार आहे की नाही, तर त्याच्याबद्दल त्याचं मत आहे की ती नक्कीच मानवमुक्तीला उपयुक्त आहे. त्यानं ग्रुंदरीस नावाच्या ग्रंथामध्ये ज्या नोट्स सगळ्या कॅपिटलसाठी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यानं जे मांडलेलं आहे ते एक काही पोर्शन ज्याची गेली 25-30 वर्ष चर्चा आहे, त्याच्यात तो एक शब्द वापरतो जनरल इंटलेक्ट, आणि तो संपूर्ण ऑटोमेशन जे आहे उत्पादनाचं त्याच्याबद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं की येत्या काळामध्ये स्वयंचलितीकरण होत जाणार. हे स्वयंचलितीकरण होत असताना श्रमाचा रोल कमी कमी होत जाणार, पण याचा अर्थ श्रमाशिवाय उत्पादन होईल असं काही होणार नाही. कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये ते श्रम असणार. अख्खी स्वयंचलित उत्पादनाची प्रक्रिया कंट्रोल करणारा जो तिथे उभा असलेला कामगार आहे, तो कामगार हा जनरल इंटलेक्टचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे उभा असणार आहे. आणि जनरल इंटलेक्ट म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे समाजामध्ये पिढ्यानुपिढ्या आणि सार्वत्रिकपणे जे बौद्धिक सामर्थ्य आणि तंत्रज्ञान तुमच्याजवळ गोळा झालेलं आहे ते त्या कामगार वर्गाचं अख्खं आहे, म्हणजे मानवजात आणि अख्ख्या कामगार वर्गाचं त्याचा प्रतिनिधी म्हणून तो त्या ऑटोमॅटिक मशीनसमोर उभा आहे. त्यामुळं तो पुन्हा उत्पादकच काम करतो, आणि हे त्याचं नियंत्रण असण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला तो निगेटिव्हली पुन्हा बघत नाही. अशा पद्धतीने मार्क्सचं जे या सगळ्याबद्दलचं म्हणणं आहे त्याच्यात शेवटचा मुद्दा जो येतो तो असा आहे की
मार्क्सचं आणि मार्क्सवाद्यांचं टेक्नॉलॉजीच्या वापराबद्दलचं जनरल मत काय? म्हणजे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत सगळ्या गोष्टी ह्याच्याबद्दल काय आहे? तर त्याच्यात एक गोष्ट अशी आपण म्हणूया की मार्क्स माणसाला पॅशनेट आणि क्रिएटिव्ह माणूस मानतो, ज्याची चर्चा आपण पूर्वी केलेली आहे. त्यामुळं कुठलंही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठलंही मशीन हे पॅशनेट असू शकत नाही आणि पॅशनशिवाय क्रिएटिव्हिटी शक्य नाही आहे. आणि मग ती इमोशनल, इंटलेक्च्युअल, स्पिरिच्युअल असं सगळं टोटॅलिटीमध्ये तो बघतो. त्यामुळं एक मार्क्सच्या पद्धतीने विचार केला तर, आणि मी असं म्हणेन की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अख्ख्या मानवजातीला रिप्लेस करेल ह्याला काय शक्यता तशी नाही आहे. तो त्याला मदतकारक होत राहील. पण दुसरा भाग असा आहे की मग माणसांना डिस्प्लेस करणारे सगळी तंत्रज्ञानं असावीत की नसावीत. त्याच्यामध्ये पुन्हा स्पष्टता ही आहे की तंत्रज्ञानं माणसांना डिस्प्लेस करतात ती कॅपिटल सेंट्रिक वापरामुळे करत असतात. त्यामुळे अत्युत्तम तंत्रज्ञानं उपलब्ध होणं, माणसांचे श्रम त्यांनी कमी करणं, माणसांच्या वाईट वाईट गोष्टी तंत्रज्ञानाने होणं, पण या सगळ्याचा वापर मुक्तीसाठी होणं, याचा अर्थ तो ते तंत्रज्ञान समाजवादाशी सांगड घातल्याशिवाय होणार नाही असं त्याचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाबद्दलची मार्क्सची भूमिका ही समाजवादाच्या अंगानं खूप स्वागत करणारी आहे. कॅपिटलिझममध्ये तिचा प्रॉब्लेम आहे. हे बोलत असताना त्याचं जे सोशल कंटेंट आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखादं तंत्रज्ञान जसंच्या तसं उचलून समाजवादात वापरता येतं असं नसतं. विशिष्ट प्रकारचं तंत्रज्ञान समजा कॅपिटलिझमला मदतकारक होत असेल तर त्याच्यामध्ये कदाचित मॉडिफिकेशन केल्याशिवाय किंवा त्या ॲबॉलिश केल्याशिवाय तुम्ही सोशलिस्ट टेक्नॉलॉजी ती होऊ शकणार नाही. याची चर्चा मार्क्स खूप करतो असं नाही, परंतु याचं जनरली भान त्याच्यामध्ये दिसतं की तुम्हाला रेडीमेड जे आहे ते जसंच्या तसं घेऊन होणार नाही आहे, त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. तर ब्रॉडली असं म्हणता येईल आपल्याला की मार्क्सवाद्यांची भूमिका ही तंत्रज्ञानाबद्दल अशी आहे. आता हे सगळं वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये लावून आपण बघू शकतो, चर्चा करू शकतो. उदाहरणार्थ जी सगळी वर्णनं केलेली आहेत की लहान मुलांना पायाला ठोकळे बांधून प्रिंटिंग मशीन किंवा टेक्स्टाईल मशीनच्या इथं उभं केलं जायचं, कारण ती यंत्र जेवढी उंच असायची तेवढी ते बालकामगार उंच नसायचे, त्याचे त्यांच्यावर दुष्परिणाम काय व्हायचे. इथपासून अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सोशल कंटेंट जो आहे त्या टेक्नॉलॉजीचा, हाऊ इट इज अँटी पीपल, हाऊ इट इज अँटी ह्युमन, त्याच्यामध्ये सतत त्याचं भान आहे. त्यामुळे ते अपडेट करणं, अपग्रेड करणं आणि तो दृष्टिकोन सगळा आत्ताच्या तंत्रज्ञानाला लावणं. परंतु आत्ताचं तंत्रज्ञान हे म्हणजे निगेटिव्हली न बघता त्याचं कन्व्हर्जन हे सोशलिस्ट टेक्नॉलॉजीमध्ये, सोशलिस्ट टेक्नॉलॉजी हा माझा शब्द आहे त्याचा नाही आहे, कसं करता येईल बघणं, असं सर्वसाधारणपणे एक सूत्ररूपानं ढोबळ भूमिका असायला पाहिजे असं मला वाटतं. परंतु टेलरिझम जो आहे उदाहरणार्थ हा आपण वापरू शकतो. इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी जशीच्या तशी उचलून वापरू शकतो. इलेक्ट्रिसिटी जशीच्या तशी वापरू शकतो. म्हणजे प्रत्येक टेक्नॉलॉजी ही जणू न्यूट्रल आहे, सोशल कंटेंट किंवा व्हॅल्यू न्यूट्रल आहे, असं ज्याला पॉझिटिव्हिस्ट दृष्टिकोन म्हणतात. तशा दृष्टिकोनातनं ती वापरली गेली सतत, एस्पेशली सोव्हिएट युनियन आणि ईस्टर्न युरोपियन कंट्रीजमध्ये. आपल्याला चायनामध्ये असं दिसतं की त्या टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम असल्यामुळे माओनी वेगळाच अप्रोच घेतला होता. उदाहरणार्थ फर्नेसेस इन द बॅकयार्ड ही अप्रोच त्यांनी घेतला. म्हणजे अक्षरशः तुमच्या परसात छोट्या छोट्या लोहाच्या पोलादाच्या भट्ट्या उभ्या करा वगैरे, विच फेल्ड. म्हणजे प्रयोग केले नाही तसं नाही, परंतु पाणी वाटपाचं असेल किंवा तुमचं कारखाना चालवण्याचं असेल, अशा ज्या व्यवस्थापन पद्धती आहेत त्याच्यामध्ये ईस्ट जर्मनी, युगोस्लाविया, चायना ह्याच्यामध्ये खूप प्रयोग झाले की ज्याच्यामुळे कलेक्टिव्ह आणि कामगारांचा कंट्रोल त्या टेक्नॉलॉजीवर आणि प्रोडक्शन प्रोसेसवर कसा असेल. आता त्या प्रयोगामध्ये टेक्नॉलॉजीत काही त्यांनी बदल केले का हे मला माहीत नाही आहे. ते समजून घ्यावं लागेल की बाबा टेक्नॉलॉजी तीच घेतली पण मॅनेजमेंट मात्र कामगारांची होती. ही सुद्धा एक स्टेप पुढे आहे असं माझं मत आहे. कामगार ज्या वेळेला टेक्नॉलॉजी भांडवलदार नव्हे, कामगार किंवा ब्युरोक्रॅट्स नव्हे, कामगार कंट्रोल करतात, त्यावेळेला त्याच्यात एक पॉसिबिलिटी अशी असते की कामगार पुढच्या टप्प्यावर जाऊन कामगाराला त्रासदायक काय आहे आणि काय नाही आहे, महिला असतील तर महिलेला त्रासदायक आहे आणि त्रासदायक काय नाही आहे, हे होण्याच्या शक्यता त्या थोड्याशा ओपन झाल्या होत्या. पण त्याचं कॉन्क्रीट झालं का नाही मला तेवढं माहिती नाही आहे. पारंपरिक बरोबर का चूकचा मुद्दा नाही, पारंपरिकमध्ये शहाणपण काही नक्कीच होतं, आपण काही त्याला आउट ऑफ हँड रिजेक्ट करत नाही.
परंतु ते मॉडर्न सायन्सच्या पद्धतीनं तपासणं, ते पुढं आणखीन डेव्हलप करणं आणि ते सार्वत्रिक करणं हा एक वेगळा आयाम आहे. हां, बस हे टेक्नॉलॉजी ही तुम्ही हायब्रिड बियाणं तयार केली, GMO फूड तयार करताय, तुम्ही टेक्नॉलॉजी कशाला म्हणता ह्याच्याशी पण संबंध आहे. म्हणजे हरित क्रांती याच्यामध्ये एक विशिष्ट जे टेक्नॉलॉजिकल अप्रोच आहेच त्याच्यामध्ये. आणि तुम्ही ज्या वेळेला त्याच्यापेक्षा पलीकडे जाणारं जुनं घेता पण नव्या मॉडर्न विज्ञानाच्या आधारे घेऊन त्याचं एका शेती तंत्रामध्ये रूपांतर करता आणि समजा तुम्ही तिथे पेट्रोलियमवर आधारित ट्रॅक्टर वापरत नाही आहात, तुम्ही मल्चिंग करताय, तर दिस इज अ टेक्नॉलॉजिकल शिफ्ट असं माझं मत आहे. की तुम्ही विशिष्ट टेक्नॉलॉजी नाकारलेल्या आहेत आणि विशिष्ट प्रकारचं शेती उत्पादनाचं तंत्र स्वीकारलेलं आहे जे जुन्याशी जोडलेलं आहे, पण नव्या विज्ञानाने तुम्ही हे केलेलं आहे की याच्यामध्ये या प्रकारचे फूड व्हॅल्यूज जास्त आहेत, याच्यामध्ये सॉईल टेस्टिंग अशा पद्धतीने केलं पाहिजे, सॉईलची कपॅसिटी अशी वाढवली पाहिजे, पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने केलं पाहिजे. हे सगळीसुद्धा एक प्रकारची टेक्नॉलॉजीच आहे. त्या अर्थी ते आहे, परंतु इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये असं झालं की नाही हा प्रश्न आहे. आणि तो मी सोव्हिएट युनियनमध्ये म्हणत होतो तसं तिथला प्लॅनिंगचा एक प्रॉब्लेम झाला. असं जनरली जी चर्चा झाली ती अशी आहे की तिथे प्लॅनिंग फ्रॉम अबाऊ पुढच्या टप्प्यावर वाढत गेलं आणि फ्रॉम बिलो जे पीपल्स पार्टिसिपेशन होतं ते कमी होत गेलं, सगळं ब्युरोक्रेटायझेशन होत गेलं. याच्यामध्ये प्लॅन जर असं होतं की तुमची फॅक्टरी किती उत्पादन करेल, तर त्या फॅक्टरीने दिलं की एवढं आम्ही उत्पादन करू आणि तेवढे टार्गेट दिलं जायचं. ह्या सगळ्यामध्ये झालं असं की एकीकडे टेक्नॉलॉजीचे नवे शोध लागत आहेत, पण अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर 4 चाकावरचं वॉशिंग मशीन आहे. नवीन असं डिझाईन आलं की 3 चाकावरचं वॉशिंग मशीन होऊ शकतं. एका चाकाची बचत होते, म्हणजे नवी टेक्नॉलॉजी आहे ती, बचत पण होती आहे. पण त्या कारखान्यानं नॅशनल प्लॅनला असं टार्गेट दिलेलं आहे की 4 चाकाची 4000 वॉशिंग मशीन आम्ही या वर्षात तयार करू. रिजिड प्लॅनिंगमुळे 3 चाकाचं त्यांना करायला परवानगीच नाही आहे. ते 4 चाकाचंच तयार करतात. किंवा आम्ही इतकं स्टील तयार करू, समजा 10,000 टन स्टील यावर्षी करू. त्या स्टील तयार करण्यामध्ये जुनी टेक्नॉलॉजी घ्यायची, तीच वापरायची, मोठ्या प्रमाणावर स्टोरेज करायचं रॉ मटेरियलचं, आणि आपल्याकडं गरज पडली तर असू दे म्हणून कामगारही मोठ्या प्रमाणावर ठेवायचे. कामगार मोठ्या प्रमाणावर ठेवलं की लेबर सेविंग टेक्नॉलॉजी तिथे येत नाही आणि तुम्ही टार्गेट फुलफिल करता की नाही 10,000चं, एवढाच मुद्दा बनतो. ह्या सगळ्यामुळे रशियामध्ये जे टेक्नॉलॉजिकल शोध होते ते ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये आले नाहीत, असा एक प्रॉब्लेम तयार झाला. चेष्टेनं असंही म्हटलं गेलं की नंतर जपानचे जे टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन आहे त्याच्यामध्ये रशियातल्या शोधांचा खूप वाटा आहे, कारण ते तिकडे गेले असं म्हटलं जातं. थोडक्यात काय आहे की इथेसुद्धा असाच प्रश्न आहे की कामगारांचं पार्टिसिपेशन कमी झालं तर सोशलिस्ट टाईपचं आणि कामगारांच्या हिताची टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा मुद्दा अजेंड्यावर आला की नाही. असलेल्या टेक्नॉलॉजीच्या वापरामध्ये, म्हणजे मार्क्सिस्ट भाषेत आपण म्हणूया उत्पादन शक्ती ज्या आहेत त्यांच्या वापरामध्ये काय आडवं आलं, तर पुन्हा उत्पादन संबंध आडवे आले की जे उत्पादन संबंध आता समाजवादी नसून ब्युरोक्रॅटिक मॅनेजर क्लास वर्सेस कामगार असा तो झालेला आहे. कॅपिटलिस्ट नाही आहे तिथे. पण ह्याच्या अडथळ्यामुळे तुम्हाला ती टार्गेट पूर्ण करायची आहेत, तुम्हाला टेक्नॉलॉजी सेकंडरी बनलेली आहे. त्यामुळे चांगला मार्क्सवादी माणूस म्हणेल की मार्क्सच्या दृष्टीनं बघितलं तर तुम्ही गाढवापणाच केलेला आहे. समाजवादी म्हणून सुद्धा तुम्ही नीट समाजवादी विकास केलेला नाही आहे, असा तो प्रश्न तिथे एक तयार झाला. असं बरेच त्याच्यामध्ये म्हणता येईल. परंतु सस्टेनेबल फार्मिंग वगैरे हे सगळं आणि सस्टेनेबल ग्रोथ इन जनरल हे सगळे मुद्दे साधारण 1970-80 नंतर अजेंड्यावर जगात आले. तोपर्यंत समाजवाद मोर ऑर लेस डिक्लाईनवर होते किंवा कोलॅप्स होत गेले. ते होण्यामध्ये पार्टली कॅपिटलिस्ट पॅकेज ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट जी आहे ती बऱ्यापैकी जशीच्या तशी वापरली जाण्याचा जो प्रॉब्लेम होता, दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स ऑफ कोलॅप्स असंही आहे. त्या सगळ्यामुळे मी असं म्हणेन की त्या अर्थाने सार्वत्रिक पातळीवरती टेक्नॉलॉजीचं एवढं पूर्णपणे श्रमिक वर्गीय स्त्रिया आणि इतर जे उत्पादक वर्ग आहेत त्यांच्यासाठी आणि समाजवादी पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित करण्याचा एक पूर्ण ॲप्रोच असा थिअरीमध्ये झाला, प्रॅक्टिकली नाही झालेला एवढं म्हणता येईल.